सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी जगभरातून आलेल्या लाखो साई भक्तांनी भक्तीचा महासागर उसळलेला असून साईबाबांच्या अखंड गजराने संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे। साईबाबा देवस्थानच्या वतीने आयोजित 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवात राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले। विविध राज्यातून आलेल्या पालख्यांच्या आगमनाने संपूर्ण शिर्डीचे वातावरण भक्तीत तल्लीन झाले होते। श्रीरामपूर शहरातील अवैध जुगार अड्डे आणि दारू व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून 8 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगारचे साहित्य, वाहने तसेच देशी विदेशी मद्यांच्या बाटल्यांसह एकूण 13,98,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने साक्षीदार असलेल्या दोघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे। विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। राहता बाजार समितीत बुधवारी डाळिंबला सर्वाधिक 250 रुपये किलो भाव मिळाला। राहता बाजार समितीत डाळिंबच्या 9,620 कॅरेटची आवक झाली। डाळिंब नंबर 1 ला 131 ते 205 रुपये प्रति किलोला भाव मिळाला। डाळिंब नंबर 2 ला 51 ते 130 रुपये भाव मिळाला। डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला। डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला। या वर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 28 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा जायकवाडी धरणातील उपायुक्त पाणीसाठा 65% म्हणजे 50 TMC झाला आहे। काल रात्री 9 वाजता जायकवाडी जलाशयात उपायुक्त साठा 49.4 TMC इतका झाला होता, तर मृतसह एकूण साठा 75.50 TMC इतका झाला आहे। हे धरण रात्री 9 वाजता 84.47% झाले। 35,551 क्युसेकने पाण्याची आवक धरणात होत आहे। रात्री उशिरा जायकवाडी धरणातील पाणीसाठा 65% झाला, त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातून समन्वयी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची नामुष्की टळली आहे। सदर टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। माणुसकीला काळिंबा फासवणारी घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे। गत 2 वर्षापासून अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करणारा नराधमाला फिर्याद दाखल होताच पारनेर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली। विठ्ठल मुरलीधर फरतारे असे अटकेतील नराधमाचे नाव आहे। अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना विठ्ठल मुरलीधर फरतारे तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बळजबरीने शरीर संबंध ठेवत होता। 2 वर्षापासून त्याचे हे कुक्रम सुरू होते। कर्जत नगर पंचायतीकडून शहरातील व्यावसायिकांना अतिक्रमण प्रश्नी बजावण्यात आलेल्या नोटिशींच्या निषेधार्थ कर्जतमध्ये बुधवारी संपूर्ण दिवसभर अत्यावश्यक सेवकांसह कडकडीत बंद पाळण्यात आला। अवघ्या काही दिवसांवर ग्रामदैवत गोदड महाराजांची रथयात्रा आलेली असताना या दिलेल्या नोटिशींमुळे मोठी खळबळ उडाली। सकाळपासूनच सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद होते। विशेष म्हणजे सर्व अत्यावश्यक सेवांचे व्यावसायिकही यामध्ये सहभागी झाले होते। अशा पद्धतीचा बंद यापूर्वी कर्जतमध्ये कधीच झालेला नव्हता। पाणलोटात सुरू असलेल्या दमदार पावसाने मुळा धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी 17,424 दशलक्ष घनफुटावर पोहोचला।
धरणाची पाणी पातळी 17,095.20 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. कोथरूड येथील 5,638 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने धरण जल साठ्यात आणखीन वाढ होण्याची चिन्हे आहेत. अकोले नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवक उमेदवारांनी माघार घेतली आहे. दरम्यान भाजपच्या माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी विरोधात भाजपच्या नगरसेविका वैष्णवी धुमाळ यांच्यामध्ये 31 जुलैला लढत होणार आहे. अकोले नगर पंचायत नगर अध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरुद्ध अविश्वास मंजूर झाल्यानंतर नवीन नगर अध्यक्ष निवड कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जाहीर केला आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मित्रमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे वृत्त समजताच कर्जत न्यायालय परिसरात वकिलांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.